नवी मुंबईतील ऐरोली येथील सांगली वैभव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गोंधळ उभा राहिला आहे। ग्राहकांनी ज्यांच्या एफडी आणि सेव्हिंग खात्यांमध्ये मोठ्या रकमा ठेवलेल्या आहेत ते पैसे मिळत नसल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे। बँक व्यवस्थापक प्रकाश धुमा यांनी सांगितलं की सोसायटीला सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्याकडे पैसे उपलब्ध नाहीत। त्या ठेवीदारांना तात्काळ पैसे देणं सध्या शक्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। आता या प्रकरणात पुढे काय कार्यवाही होईल आणि ग्राहकांना त्यांचे पैसे कधी मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। नमस्कार, आज आपण नवी मुंबईच्या या ऐरोली या ठिकाणी आहोत। सांगली वैभव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एक संस्था जी ज्याला आपण स्मॉल फायनान्स म्हणतो, या बँकेमध्ये ज्याला बँकच म्हणू आपण, कारण इथे पैशाची देवाणघेवाण होते आणि एक तक्रार ज्याला आपण म्हणू शकतो, तक्रार आहे ज्या इथल्या कस्टमरचे अनेक लोकांचे लाखो रुपये या संस्थेमध्ये ठेवण्यात आलेला आहे। परंतु आज त्यांना या ब्रँचमध्ये सांगण्यात येते की तुमचे पैसे आता आम्ही देऊ शकत नाही, 15 तारखेला किंवा 15 तारखेच्या नंतर तुम्हाला ते आम्ही पैसे देणार आहोत। अनेक कस्टमरचे या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत, काहींचे हॉस्पिटलचं आहे, काहींना वेगवेगळ्या बाबीसाठी अडचण आहे, तर त्यांना ते पैसे अर्जंटमध्ये हवे आहेत, परंतु या ठिकाणी त्यांना पैसे दिले जात नाही आहे। काय कारण आहे, त्यांना कुठलेही इंटिमेशन दिलं नाही आहे, कुठलाही SMS नाही आहे, कुठल्याही प्रकारचं त्यांना सांगण्यात आलेलं नाही आहे। आणि ज्या वेळेला आम्ही ब्रँच मॅनेजरशी जेव्हा चर्चा केली, त्यांच्याशी बोलणं केलं, त्यांचं असं म्हणणं आहे की ते जे त्यांना एक त्यांचा ग्रुप आहे, तो सांगली वैभवचा तो एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये त्यांना लिहून पाठवलेला आहे, तर त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत। त्यापूर्वी आपण कस्टमर जे इथले ग्राहक आहेत त्यांच्याशी बोलूयात। क्या नाम है आपका और कितना पैसा है, क्या बताएंगे? मेरा नाम अब्दुल समद है। मेरा 2,10,000 रुपये है। मेरे को हो गया है कम से कम 1.5-2 महीना हो गया क्या फॉर्म दिए हुए, पैसा जरूरत है मुझे। हाँ। तो ये बोल रहे 15 दिन के बाद आओ, 20 दिन के बाद आओ। अभी वापस 10 तारीख का टाइमिंग दिए थे, उसके बाद अभी फिर बोल रहे 15 तारीख के बाद में मिलेगा आपका पैसा। हाँ, तो अभी मुझे ज़रूरत है तो आदमी पैसा काहे के लिए जमा करता है बैंक में? भाई ज़रूरत पे ही लिए जमा करता है। तो अभी देखो इधर बैठा है, क्या कर। तुमचं काय नाव आहे? नरेश वसंत शिंदे। काय तुमचं किती पैसे आहे? 12,000 रुपये। काय म्हणताय मॅम? आता आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की 15 तारखेला देतोय। काय वाटतं तुम्हाला? आता काय वाटेल, आता त्यांच्या भरोश्यावर आम्ही काय पैसे तिथे जमा करतो। आता ज्या वेळेला त्यांच्या नियमानुसार असं असतं की कमीत कमी 6 महिन्याच्या नंतर पैसे काढायचे असतात, त्याच्या अगोदर आम्ही पैसे काढल्याच्या नंतर आमचे पैसे कट होतात। पैसे भले आमचे कट होत, आता जमा असेल तर ते द्या आम्हाला, एवढंच मागणं आहे, दुसरं काय करणार। आपका भी है? 31,400। हाँ, क्या बोल रहे हैं मैम? 15 से 20 तारीख। नाम क्या है आपका? मोहम्मद अतीक। 15 तारीख के बाद मिलेगा। 15 के बाद बोले, तो 15 तारीख के बाद ले लीजिए ना। देखते हैं। तुमचं किती आहे? ते 40 लाख आहे त्या 40 लाख। नाव काय तुमचं? सोनूने सपोर्ट द्यायचे। FD केलंय का? हा, एफडी। तर असे वेगवेगळे कस्टमर आहेत। आतमध्ये सुद्धा एक कस्टमर आहे जो हॉस्पिटलचा प्रॉब्लेम सांगतोय, त्यांच्याशी बोलूयात। क्या नाम क्या है? मेरा नाम संतोष राउत है। हाँ। 8-10 दिन पहले मैं इधर आया था कि पैसा उठाने के लिए। फिर ये लोग बोला कि 4 तारीख के आ जाओ। अभी 4 तारीख को 4 तारीख के आज इधर आया। मेरा हॉस्पिटल का बहुत प्रॉब्लम है, घर का सिचुएशन बहुत खराब है। अभी बोल रहे ये लोग कि 15 तारीख के बाद देगा। और जो हॉस्पिटल में है पेशेंट, वो जिंदा रहेगा तब तो रहेगा ना। आज पैसा नहीं देगा तो कैसा होएगा हॉस्पिटल में? क्या करोगे अभी 15 तारीख के बाद देने वाले हैं? अभी नहीं देगा तो मैं इधर ये लोग का नाम लेके इधर ही फांसी लगाएगा। वो जिंदा वो रहेगा तो होएगा ना, पैसा नहीं मिलेगा तो कैसा होएगा फिर? तर आपण पाहू शकता, एकंदरीत हा जो ग्राहक आहे यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पैसे नाही मिळाले तर मी याच ठिकाणी फाशी घालून घेईल, कारण आता हॉस्पिटलमध्ये असल्या कारणाने जीव वाचला तिकडचा, तर मग आम्ही त्या पैशाचं काहीतरी करणार। जर ते पैसेच आत्ता आम्हाला मिळत नाहीये तर 15 तारखेनंतर जेव्हा मरून जाणार त्यावेळेला ते पैसे घेऊन आम्ही करणार काय? ब्रांच मॅनेजर आहेत, त्यांच्याशी बोलूयात। सर, नाव काय तुमचं? धुमाळ। काय सांगणार आहात? ही जी काही आता बोलले साहेब ना तुमच्याशी, तेच सांगणार मी। सांगा ना।
हा सांगितलं आता मगाशी तुम्हाला नाही आम्हाला टीव्हीवर सांगा. सांगितलं मगाशी सांगितलं साहेबांनी तुम्हाला. नाही तुम्ही सांगा ना सर. जे हा, साहेब, आता आता लोकं तुम्ही 15 समोरून तारखेनंतर- बोलले. नाही, लोकांची हा. अडचण नाही, मी मी बोललो. बोल हा आता तुम्ही कॅमेरा समोर सांगा. पण मगाशी सांगितलं ना साहेब तुम्हाला. आणि ते तुम्हाला काय- स्टेटमेंट द्यावं लागेल ना सर. दिले ना मगाशी साहेबांनी काय- दिले काय? की साहेबांनी दिले ना. हा 15 काय? 15 तारखेनंतर होईल व्यवस्थित. आपली नाही, पण आपली आता संस्था लोकांची अडचणीत आहे. अडचण आहेत ना सर. सध्या संस्था अडचणीत आहे. तुमचे सर्वांचे रेग्युलर होतील 15 तारखेनंतर होतील. कधीपासून अडचणीत आहे संस्था? सांगितलं आता मगाशी सांगितलं नाही, साहेबांनी. कधीपासून अडचणीत आहे? जे तुम्ही ब्रांच मॅनेजर आता आहे 6-7 महिन्यापासून चाललं नाही जास्त. त्यांनी काय सांगितलं सर हे नका सांगू, पण हा, तुम्ही सांगा. मी सांगतो on camera सांगा. 6-7 महिन्यापासून चाललं ना. थोडं इश्यू थोडं आहे ना. मग आता ज्या कस्टमर तुमच्याकडे एफडीच्या माध्यमातून किंवा डेली जे काही तुम्ही पिग्मी म्हणून जे काही पैसे घेत असता, तर त्यांना तुम्ही ब्रांचमध्ये आल्यानंतर इन्फॉर्मेशन देताय, परंतु तुम्ही त्यांना SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कॉल्सद्वारे किंवा त्यांना वारंवार येतात ना ते लोक. त्यावेळेस आम्ही सांगतो बाबा ठीक आहे आमचं प्रोसिजर चालू आहे. मुंबई बँकेत चालू आहे झाले. अंधेरीकर साहेबांची 25 तारखेला मिटिंग झाली आहे. तसं आम्हाला SMS आला तेव्हा माध्यमात आम्ही बोलतोय त्यांच्याशी. 15 तारखेच्या नंतर सुद्धा त्यांचे पैसे नाही मिळाले तर मग साहेब तुमच्याशी बोलले ना. नाही, लवकरात बोलले. लवकर हा मग लवकरात लवकर होईल. आणखी तुमच्याशी बोलत ना महत्वाचं आहे. आता मी जी इन्फॉर्मेशन भेटली मी त्याप्रमाणे सांगतो ना तुम्हाला सवा साहेब. तर हे ब्रँच मॅनेजर आहेत. एकंदरीत इथे थोड्या वेळापूर्वी ज्या वेळेला मी या ठिकाणी आलो, अनेक जे ग्राहक आहेत या संस्थेचे आले होते. अनेकांच्या अडचण आहेत, ते नाराज व्यक्त होऊन या ठिकाणून जात होते. काहींचे 50 आहेत, काहींचे 40 आहेत. वेगवेगळ्या अमाऊंट्स या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, परंतु 15 तारखेच्या नंतर मिळणार आहेत असं मॅनेजरचं म्हणणं आहे. परंतु जे नुकताच तुम्ही ज्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहेत त्यांचं म्हणणं आहे की 2 महिन्यापूर्वी माझ्याकडनं ते काहीतरी स्लिप असतो, पावती असतो, ते भरून घेतलं आहे. मला पैशाची गरज आहे मिळण्याबाबत, परंतु त्यांना अद्यापही पैसे दिलेले नाही आहे. असं सगळं या जे सांगली वैभव कोऑपरेटिंग क्रेडिट सोसायटीच्या ज्या शाखा आहे ऐरोलीमध्ये, हे सगळं असं चालू आहे. पाहावं लागेल 15 तारखेच्या नंतर या ग्राहकांचे पैसे नक्कीच मिळतील का, किंवा हा सुद्धा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय. कॅमेरामॅन कलामचा विशाल टोणगे, आवाज इंडिया TV, नवी मुंबई.